नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अशी पनीर 65 रेसिपी पाहूया। पनीरचे मी अशा पद्धतीने क्यूब करून घेतलेले, अगदी आसान तरीका आहे। असे क्यूब करून घेतलेले आहे आणि 200 ग्रॅम पनीर आहे। पाव कप तांदळाची पिठी आहे। तांदळाची पिठी पाव कप आहे तर त्याच्या अर्धी कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, त्याचा अर्ध, आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, मोठा चमचा, अजून 1 चमचा घ्यायचा आहे। आलं थोडासा तुकडा, लसूण 3 पाकळ्या आणि मिरची, हिरवी मिरची 1। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। त्याची मी पेस्ट करून घेतलेली 1 चमचा। जिरेपूड, धने आणि जिरेपूड मिळून मी अर्धा चमचा घेतलेले। अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, मीठ चवीनुसार, काळी मिरी पूड घेतलेली पाव चमचा, कढीपत्ता थोडा जास्तच घ्यायचा आहे आणि कढीपत्ता बारीक कापून घ्यायचा आहे। हिरवी मिरची 1 छोटीशी कापून घेतलेली आहे। आल्याचा छोटासा तुकडा आणि 5-6 लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेल्या, कापून घेतलेल्या बारीक। दही 3 चमचे, इतकं साहित्य पनीर 65 साठी लागणार आहे। आणि तेल, आता बाउल मध्ये तांदळाची पिठी घालून घेऊया। कॉर्नफ्लॉवर, आलं लसूण मिरची पेस्ट, दही, गरम मसाला, धने जिरे पूड, काश्मीरी मिरची पावडर, यातले थोडंसं काळी मिरी घालून घ्यायचे, थोडीशी ठेवायचे, थोडी घालून घ्यायची, थोडं कढीपत्ता घालून घ्यायचे, मीठ घालायचे चवीनुसार। आता ह्यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचंय आणि ह्याचं बॅटर जाड बनवायचंय। बघा, बॅटर इतकं आपल्याला जाड ठेवायचंय, पातळ करायचं नाही, एवढं जाड ठेवायचंय। हे तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यातलं गरम तेल यामध्ये बॅटर मध्ये 1 चमचा घालायचंय। पनीर मध्ये कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लॉवरने कोट केलेले पनीरचे तुकडे ह्या बॅटरमध्ये मिश्रणात घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिश्रण त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। संपूर्ण पनीरला हे मिश्रण लागलं पाहिजे अशा पद्धतीने। बघा, पनीरला मस्त मसाला कोट झालेला आहे, मस्त असा। आता हे मिश्रण आता आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केलं आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। आता हे पनीरचे तुकडे तळून घेऊया। तेल मस्त गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये पनीरचे पीस घालून घेऊया। एकदम तेल असं कडक झालेलं पाहिजे आणि हे आपल्याला 2 वेळा करायचं आहे, ते तुम्हाला सांगते कशा पद्धतीने। आणि थोडेसे पनीरचे पीस दूर दूर ठेवायचे, सगळे एकत्र नाही टाकायचे। सगळे घालून घ्यायचे। आता बाजू पलटून घ्यायचे, व्यवस्थित असे पनीरचे पीस कुरकुरीत असे तळून घ्यायचे, करपवायचे नाही। आता पनीर मस्त तळून झालेलं आहे, पनीर 65। आता हे काढून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं ह्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे, गार करत ठेवायचं आहे। आणि आता नंतर पुन्हा तळून घ्यायचं आहे। तर हे तुम्ही शेजवान सॉस किंवा हिरवी चटणी ह्या दोघांसोबत हे मस्त सर्व करू शकतात। सगळे पनीर 65 तळून झालेले आहे। आता हे 10 मिनिटं असेच ठेवायचे आहेत गार करण्यासाठी आणि मग पुन्हा 10 मिनिटांनी काही सेकंदासाठी तळून घ्यायचे आहेत। तेल मी पुन्हा गरम करत ठेवलेलं आहे। आता हे हाय फ्लेमवर 20 ते 25 सेकंद तळून घ्यायचे, हाय फ्लेमवर, आणि काढून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे हे काढून घ्यायचे आहेत। आता सगळे हे काढून घ्यायचे आणि आता ह्याला फोडणी द्यायची आहे। ह्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता आपण तडका देऊया। त्यासाठी लसूण घालून घेऊया। पहिला आलं आणि लसणाचा पूर्ण कच्चापणा घालवून घ्यायचा आहे। 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 थोडासा आल्याचा तुकडा बारीक चॉप करून घेतलेला आहे।
कांदा घालायचा आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कढीपत्ता, थोडीशी काळी मिठ, थोडंसं मीठ. तर तडका तयार झालेला आहे. त्यामध्ये पनीर 65 घालून घ्यायचं आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि तुम्ही अशाच पद्धतीने चिली 65 पण बनवू शकता, फक्त त्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही करावी लागते. कॉर्नफ्लॉवरची स्लरी आणि सोया आणि चिली सॉस घालावा लागतो. आता हे मी ड्राय 65 बनवलेले आहे, पनीर 65. अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि कमेंट्स करून मला सांगा कसे झाले ते. पनीर 65 आपलं हे तयार झालेलं आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.